नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करू नये याबद्दल माहिती पाहणार आहोत। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिवाळीतील धनत्रयोदशी हा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो। त्यामुळे आपण या दिवशी अनेक गोष्टी खरेदी करत असतो, पण कळत नकळत आपण अशाही काही गोष्टी खरेदी करत असतो ज्या की आपण या दिवशी नाही घेतल्या पाहिजे, कारण त्याचा आपल्या आणि आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम होऊ शकतो। त्यामुळे अशा 4-5 वस्तू आहेत ज्या की या दिवशी आपण चुकून सुद्धा खरेदी नाही केल्या पाहिजेत। या धनतेरसच्या पवित्र दिवशी आपण कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत, पण त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। यावर्षी शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे। धनत्रयोदशीला बोलीभाषेत धनतेरस असं देखील म्हटलं जातं। या धनतेरसच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी, धन व संपत्तीचा स्वामी कुबेर, तसेच ऐश्वर्य आणि सुख समृद्धीची देवता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते। धनत्रयोदशीची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे मी तुम्हाला आधीच आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन पहा। आपल्या हिंदू धर्मामधील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे दिवाळी। या दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करत असतो। दिवाळीच्या दिवसांमध्ये आपल्या घरातील वातावरण मंगलमय असावं, माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर नेहमी असावी असं आपल्या सर्वांना वाटतं। त्याचप्रमाणे धनत्रयोदशीचा दिवस खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू आपल्याला जास्त शुभ फळ देतात, त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात अशी मान्यता आहे। पण या दिवशी आपण खरेदी करण्याच्या मूडमध्ये अशाही काही गोष्टी घेतो की ज्या अशुभ मानल्या जातात। जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी देव प्रकट झाले होते। त्यामुळे या दिवशी शुद्ध धातूची भांडी खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जातं। जास्त करून या दिवशी सोन्या चांदीचे दागिने तसेच नाणी खरेदी केली जातात। पण या दिवशी जसं सोनं नाणं खरेदी करणं चांगलं मानलं जातं, तसंच काही गोष्टी विकत घेणं वर्ज्यही मानलं जातं। पण ज्यांना या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शक्य नसेल तर ते लोक या दिवशी भांडी खरेदी करतात। पण लक्षात ठेवा, या दिवशी तुम्हाला जर भांडी खरेदी करायची असतील तर ती मात्र शुद्ध धातूची, जसे की तांबे, पितळ अशा धातूंची भांडी खरेदी करावी। कारण या दिवशी तांबे, पितळ, चांदी यासारख्या शुद्ध धातूपासून बनवलेली भांडी खरेदी करणं शुभ आहे। परंतु स्टीलची भांडी किंवा प्लास्टिकची वस्तू या दिवशी खरेदी करणं अत्यंत अशुभ आहे। जर तुम्ही स्टील किंवा प्लास्टिकच्या वस्तू खरेदी केल्यास आयुष्यात काही संकटे येत असतात अशी मान्यता आहे। तर बघा, दिवाळी हा सण अतिशय मोठा आहे, त्यामुळे आपण खरेदी करण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो, पण आपण कळत नकळत प्लास्टिकच्या सुद्धा काही वस्तू शोभेसाठी घेत असतो, किंवा आपल्याला कोणतीही वस्तू लागायची असेल तर ती आपण या दिवशी कळत नकळत खरेदी करत असतो। पण लक्षात ठेवा, या दिवशी चुकून सुद्धा तुम्ही प्लास्टिकची वस्तू खरेदी करू नका। तसेच या दिवशी स्टीलची सुद्धा भांडी खरेदी करू नये असं सांगितलं जातं। जरी तुम्हाला या दोन्हीपैकी कोणत्या वस्तू गरजेच्या वाटत असतील तर त्या तुम्ही दिवाळी सुरू होण्यापूर्वी खरेदी करू शकता आणि धनत्रयोदशी झाल्यानंतर मग त्या वापरायला काढू शकता। मात्र या दिवशी कोणताही विचार न करता तुम्ही शुद्ध धातू म्हणजे तांबे, पितळ, चांदी यासारखे भांडे खरेदी करू शकता। पण ते घरी आणताना लक्षात ठेवा, त्यात तांदूळ किंवा पाणी भरून आणावे, कारण या दिवशी घरात रिकामी भांडी आणणे सुद्धा अशुभ समजलं जातं। त्यामुळे आपण यामध्ये तांदूळ किंवा पाणी भरून आणू शकता। त्याचप्रमाणे या दिवशी आपण ॲल्युमिनियम आणि लोखंडीची भांडी सुद्धा खरेदी करायची नसतात। लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे। लोखंडावर शनिदेवाचा प्रभाव असतो, त्यामुळे धनत्रयोदशीला लोखंडाची कोणतीही वस्तू खरेदी करू नका। जर लोखंडी वस्तूची खरेदी केली तर आपले आर्थिक नुकसान होऊ शकते। जर अगदीच आवश्यक असेल तर धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी किंवा 1 दिवसानंतर खरेदी करा। बरेच जण या दिवशी गाडीची खरेदी करतात, पण या दिवशी गाड्यांवर बऱ्याच ऑफरही असतात। पण जर तुम्ही गाडी घेणार असाल तर ती अवश्य घ्या, पण त्याचं पेमेंट 1 दिवस आधी करून धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची डिलिव्हरी घ्या। त्याचप्रमाणे या दिवशी ॲल्युमिनियम सुद्धा खरेदी करू नका। ॲल्युमिनियमची खरेदी करताना मोठी समस्या निर्माण होऊ शकते। ज्योतिष वास्तूमध्ये ॲल्युमिनियमला अशुभाचे प्रतीक मानले जाते।
असं म्हणतात की ॲल्युमिनियम धातूवर राहूचा प्रभाव जास्त असतो, ज्यामुळे इतरही शुभग्रह प्रभावित होतात. तसंच ॲल्युमिनियमचा वापर वास्तुशास्त्र, आरोग्य आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही वाईट मानला जातो, कारण या धातूपासून बनवलेली एकही वस्तू पूजेमध्येही वर्ज्य मानली जाते. त्यामुळे या दिवशी आपण लोखंडाची कोणतीही वस्तू, लोखंडाची भांडी तसेच ॲल्युमिनियमची भांडी सुद्धा खरेदी करू नका. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी तीक्ष्ण किंवा धारदार वस्तू खरेदी करू नयेत. तसेच या दिवशी सुया देखील खरेदी करू नये. ते घरात अशांतता आणि कलह निर्माण करतात. या दिवशी कोणतीही धारदार वस्तू खरेदी करू नका, जसं की कात्री, चाकू, विळी किंवा एखादं हत्यार. यामुळे तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. सहसा वारंवार अशा गोष्टी आपण खरेदी करत नाही, पण एकदा का आपण खरेदीसाठी बाहेर पडलो तर आपल्याला ती वस्तू नेमकी लागणार असते आणि आपण ती अचानक घेऊन टाकतो. पण कळत नकळत अशा शुभ दिवशी तरी तुम्ही चांगल्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा, त्याचा तुम्हाला जास्त शुभफळ मिळेल. काही लोक धनत्रयोदशीला काचेची भांडी किंवा इतर वस्तू सुद्धा खरेदी करतात. काच राहूशी संबंधित मानला जातो, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तो खरेदी करणे टाळावे. या दिवशी काचेच्या वस्तूंचा वापर सुद्धा करू नये, कारण काचेचा संबंध हा राहूशी असतो. त्यामुळे या दिवशी काचेची वस्तू घेणं टाळा. त्यामुळे धनत्रयोदशीच्या या पवित्र दिवशी सिरॅमिक किंवा काचेची सुद्धा वस्तू खरेदी करू नका. तसेच काळा रंग हा कोणत्याही पूजेसाठी अशुभ मानला जातो, त्यामुळे धनत्रयोदशीच्या या पवित्र दिवशी घरात कोणतीही काळी वस्तू आणू नका. हे देखील अत्यंत अशुभ आहे. असं मानलं जातं की काळा रंग हा नकारात्मकतेचा स्रोत आहे. हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला काळा रंग घालणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू नका, कारण माता लक्ष्मीला काळा रंग अजिबात आवडत नाही. दिवाळीला आपण कपड्यांची खरेदी तर करतच असतो, पण शक्यतो आपण काळ्या रंगाची कपडे या दिवशी खरेदी करू नका. आणि जरी तुम्हाला घ्यायचीच झाली तर ती तुम्ही धनतेरसच्या आधी कधी पण घेऊ शकता. मात्र या दिवशी कोणतीही काळी वस्तू घेणं शक्यतो टाळावं. तसेच धनतेरसच्या मुहूर्तावर तेल सुद्धा खरेदी करू नये असं सांगितलं जातं. दिवाळीनिमित्त तुम्ही तेल जे दिव्यासाठी जळण्यासाठी वापरता किंवा घरामध्ये जरी वापरणार असाल तर ते तेल धनतेरसच्या दिवशी खरेदी करू नये असं सांगितलं जातं. त्याचबरोबर या दिवशी लाकडी वस्तू, चिनी मातीची भांडी अशा गोष्टींची सुद्धा खरेदी करू नये. उलट या दिवशी तुम्ही पूजेसंबंधी वस्तू खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी सोने, चांदी, पितळ, तांबे वगळता इतर कोणताही धातू खरेदी केला जाऊ नये याची दक्षता घ्यावी. त्यामुळे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या वस्तू घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे धनवृद्धी होईल, धनामध्ये वाढ होईल, त्याचं शुभफळ तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुम्हाला सोनं चांदी जरी या दिवशी घेणं शक्य झालं नाही तरी तुम्ही छोट्यातली छोटी वस्तू पूजेसंबंधी किंवा या दिवशी प्रत्येकाने नवीन झाडू तरी खरेदी केलाच पाहिजे, अशी कोणतीही छोटी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी वर्ज्य सांगितली आहे ते मी तुम्हाला सांगितलं. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.